सद्गुरूंचे पुण्यस्मरण. सद्गुरु नाम संकीर्तन. सद्गुरु गुणानुवाद गान. श्रवण मनन सद्गुरूंचे. श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 6 भावभक्तीची भावुक गाथा याचा भाग 4. पत्नीचा आजार. स्वामी स्वरूपानंदांच्या यौगिक शक्तीची आणि त्यांच्या शब्द सामर्थ्याची अशा तऱ्हेची प्रचिती आम्हा पती पत्नींना पूर्वी वेळोवेळी आलीच होती आणि पुढे अनेक प्रसंगी येतच राहिली होती. झालं त्यातच 1973 साल उजाडलं. यातला जानेवारी महिना असावा. माझ्या कुंडलीतील जायास्थान बिघडलं आणि पत्नीच्या कुंडलीतील मृत्यूस्थान बिघडलं आणि 1973 हे साल कसं माझ्या जीवनात एक इतिहास घडवून गेलं. पोटात दुखतं, पोटात भाजल्यासारखं होतं असं माझी पत्नी अधूनमधून मला म्हणत असे. म्हणून डिसेंबर 1972च्या सुरुवातीस तिला घेऊन मी डॉक्टरांकडे गेलो. काही थोडे उपचार केले. ते उपचार चालूच होते. 20 जानेवारी 1973 रोजी तिच्या पोटात आकस्मिकरित्या असं जास्तच दुखू लागलं. पोटावर एक गाठ आल्याचं ती मला दाखवायला लागली. म्हणून तिला घेऊन ताबडतोब माझे एक परममित्र डॉक्टर सुधाकर मल्हार देशपांडे MD यांच्या सरस्वती बिल्डिंगमधील कन्सल्टिंग रूमवर घेऊन गेलो. डॉक्टर देशपांडे यांनी तिला तपासली आणि ते म्हणाले, शंभू, वहिनींना चिकित्सेसाठी आपण ससूनमध्ये घेऊन जाऊ. त्याला मी म्हटलं, ठीक आहे, तसं करूया. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे 21 जानेवारी 1973 रोजी पत्नीला मी ससून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घेतली. डॉक्टर देशपांडे आणि त्यांचे इतर सहकारी डॉक्टर मित्र यांनी ससून हॉस्पिटलमध्ये पत्नीची तपासणी केली. काही कळेना, रोग निदान होईना. म्हणून डॉक्टर देशपांडे यांनी डॉक्टर मिसेस मेहता यांना केस दाखवली. मेहताबाईंनी बरीच चिकित्सा केली. शेवटी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि 27 जानेवारी 1973 रोजी शस्त्रक्रिया करण्याच्या दृष्टीनं तयारीला सुरुवात झाली आणि 3 फेब्रुवारी 1973 रोजी शस्त्रक्रिया करण्याचं ठरलं. ऋणानुबंध संपले आहेत. पुढे 27 जानेवारी 1973 पासून मला खूपच काळजी वाटू लागली. वाटलं काहीतरी मोठं संकट येत आहे. त्यावेळी पत्नीला सोबत म्हणून रात्री मी ससून हॉस्पिटलमध्ये झोपायला जात असे. त्या काळातच 27 जानेवारी 1973 ह्या दरम्यान केव्हा तरी घडलेली ही गोष्ट आहे. एके दिवशी रात्री अगदी विषण्ण मनस्थितीत असाच होतो. मध्यरात्रीनंतर केव्हा तरी डुलकी लागली असेल. त्यातच स्वप्न म्हणा, दृष्टांत म्हणा वा इतर काहीतरी म्हणा, कानात झोपेतच कोणीतरी बोलल्यासारखा भास झाला. तुझे तिचे ऋणानुबंध संपले आहेत. भेदरलेल्या मनस्थितीतच दचकून असा त्यावेळी मी जागा झालो. विचार करीत करीत पुन्हा झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर देशपांडे हॉस्पिटलमध्ये आले. भेटले
मी त्यांना म्हटलं, सुधाकर, ऑपरेशन करू नये. स्वामींनी चांगलं सांगितलेलं नाही. त्यावर डॉक्टर देशपांडे मला म्हणाले, अरे त्यात काही नाही आहे, काही होणार नाही, तू उगाच काळजी करू नकोस. डॉक्टर मेहताबाई 3 फेब्रुवारी 73 रोजी काही कामासाठी म्हणून सोलापूरला गेल्यामुळं त्या दिवशी शस्त्रक्रिया होऊ शकली नाही. ती पुढे 7 फेब्रुवारी 1973 रोजी झाली. मेहताबाईंनी 9 फेब्रुवारी 1973 रोजी मला बोलावून घेतलं आणि सांगितलं, मिस्टर भट, इट इज व्हेरी बॅड. इट इज ऑल स्प्रेड कॅन्सर. मेहताबाईंच्या तोंडून असं हे ऐकलं मात्र आणि काही काळ अगदी स्तब्ध असाच उभा राहिलो. स्वामींचं ते वाक्य आठवीत, ऋणानुबंध संपले आहेत. माझ्या पत्नीची शस्त्रक्रियेनंतरची अशी रिकव्हरी अत्यंत जलद अशीच झाली. मेहताबाई तिला पुढे ट्रीटमेंट देण्यास तयार होत्या. म्हणत होत्या, मिटोमायसिन ट्रीटमेंट देऊया, पण अशी काही ट्रीटमेंट देण्यास मी तयार झालो नाही. मनात विचार केला, पुढे सर्व हालच करायचे, नको म्हटलं. माझी पत्नी आपल्या घरी चांगली मुलाबाळात देवादिकांसमोर आणि स्वामींच्या सन्निध अशी जावी अशी मनी प्रार्थना केली आणि 19 फेब्रुवारी 73 रोजी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन पत्नीला घरी घेऊन आलो. आज इथेच थांबूया. यानंतरचा या प्रकरणातला 5वा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.